आणि आता बातमी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपला सोडण्याच्या तयारीत तर नाही ना, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। आणि ही चर्चा सुरू होण्यामागचं कारणही तसंच आहे। हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांवर टीका करतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना सवाल विचारलाय। परवा आमचे प्रांत अध्यक्षांचे एक स्टेटमेंट आहे, ठीक आहे, आता जे ज्येष्ठ पक्षाचे अध्यक्ष आहेत कोणत्या अँगलने बोलले मला माहित नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी यात्रा आली का जत्रा आली काय मला माहित नाही। ती आल्यानंतर तिथे काय बोलले ते, हा काय महायुती मधला धर्म आहे का? अजून जागा वाटप व्हायचंय। इंदापूरचे माजी आमदार आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचं हे वक्तव्य पाहिल्यानंतर त्यांचं पक्षाशी नक्कीच काहीतरी बिनसलंय असं दिसतंय। हर्षवर्धन पाटलांनी नुकताच आपल्या समर्थकांचा मेळावा घेतला होता। त्या मेळाव्यात हर्षवर्धन पाटलांच्या समर्थकांनी तुतारीच्या घोषणा दिल्या। हर्षवर्धन पाटील समर्थक आक्रमक होण्याला अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचं कारण आहे। काही दिवसांपूर्वी अजित पवारांची जनसन्मान यात्रा इंदापूरमध्ये आली होती। त्या यात्रेदरम्यान अजित पवारांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता भरणे यांना पुन्हा संधी देण्याचे संकेत दिले होते। अधिकारी निवासस्थान, इंदापूर, विगवण, लासूर्ण विश्रामगृह, पोलीस स्टेशन इमारती, काय काय केलं सांगा ना, काय नाही करायचं ठेवलं एवढंच मी विचारतो। आणि राहिलेलं पण करण्याची ताकद आणि हिम्मत आणि धाडस हे आमच्यामध्येच आहे, मामाच्यात आणि माझ्यात हे पण विचार करून ठेवा। अजित पवारांच्या त्या वक्तव्यानंतर हर्षवर्धन पाटलांनी आपल्या समर्थकांचे मेळावे घ्यायला सुरुवात केली। शुक्रवारी झालेल्या मेळाव्यात त्यांनी अजित पवारांना खडा सवाल केला। मी अजितदादांनाही जाहीरपणाने प्रश्न विचारतो की तुम्ही इंदापूरला येऊन काय सांगितलं की इंदापूरचा राजकीय निर्णय देवेंद्र फडणवीस जो घेतील तो निर्णय मी मान्य करणार, हा माझा जाहीर शब्द बोलले का नाही ते? मग आता ते बोललेले असताना तुम्ही इंदापूरला येऊन तिथे जाहीर कसं काय केलं? गेल्या काही दिवसात हर्षवर्धन पाटील पक्ष सोडून जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेनं जोर धरलाय। त्याविषयी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना विचारलं असता ज्यांना पक्ष सोडून जायचंय त्यांनी खुशाल जावं अशी प्रतिक्रिया दिली होती। त्याचाही हर्षवर्धन पाटलांनी मेळाव्यात समाचार घेतला। परवा आमचे प्रांत अध्यक्षांचे एक स्टेटमेंट आहे, ठीक आहे, आता जे ज्येष्ठ नेते पक्षाचे अध्यक्ष आहेत कोणत्या अँगलने बोलले मला माहित नाही। पण आज आम्ही अशी कोणत्या प्रकारची भूमिका घेतलेली नसताना किंवा कुठलं वक्तव्य आम्ही केलेलं नसताना तुम्ही या पद्धतीच्या भूमिका जर मांडायला लागला तर साहजिकच आहे इंदापूर तालुक्यातल्या सामान्य माणसांच्या भावना, सामान्य माणसांची जी तळमळ आहे, सामान्य माणसांच्या मनामध्ये जे एक घर करून बसलेलं आहे हे त्यांना दुखवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? एकीकडे हर्षवर्धन पाटलांनी आक्रमक पवित्रा घेतलाय तर दुसरीकडे भाजपच्या दौंडमधील जिल्हा अधिवेशनाला हर्षवर्धन पाटलांनी दांडी मारली। हर्षवर्धन पाटील आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते अनुपस्थित आहेत असा प्रश्न आपण विचारला, त्यावरती मी त्यांना स्वतः निमंत्रण दिलं होतं आणि आज ते उपस्थित राहणार असल्याचंही त्यांनी मला कळवलं होतं। परंतु का अनुपस्थित आहे वैयक्तिक मी त्यांच्याशी बोलून आपल्याला कळवेल। इंदापूर विधानसभेच्या जागेवरून भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच होणार आहे, कारण अजित पवारांचे कट्टर समर्थक दत्ता भरणे यांनी 2 वेळा हर्षवर्धन पाटलांना पराभूत केलंय। आता महायुतीच्या जागा वाटपात इंदापूरची जागा अजित पवारांच्या वाट्याला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळेच हर्षवर्धन पाटील अस्वस्थ झाले असल्याची चर्चा आहे। काही दिवसांपूर्वीच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग काउन्सिल बैठकीत शरद पवारांची आणि हर्षवर्धन पाटील यांची भेट झाली। तसंच या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर बंद दाराआड चर्चाही झाली। त्यामुळे हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या पक्षात जाण्याची शक्यताही वर्तवली जाते आणि आगामी काळात इंदापूरवरनं राजकारण तापणार हेही नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।